नमस्कार शेतकरी बांधवांनो, अन्नदाता शेतकरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण पाहणार आहोत राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कापसाचे ताजे भाव. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहिला आणि कुठे मिळाला सर्वाधिक दर याची सविस्तर माहिती. आजचे कापूस बाजारभाव 25 फेब्रुवारी 2026. आज राज्याच्या बाजारपेठेत कापसाच्या दरात काहीशी स्थिरता पाहायला मिळत असून चांगल्या दर्जाच्या कापसाने 8,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. बाजार समित्या: जालना किमान भाव 7,810, कमाल भाव 8,010, सरासरी दर 7,900. बाजार समिती वरोरा किमान भाव 7,000, कमाल भाव 7,950, सरासरी दर 7,700. बाजार समिती मारेगाव किमान भाव 7,769, कमाल भाव 8,010, सरासरी दर 7,850. बाजार समिती अकोला किमान भाव 7,500, कमाल भाव 8,010, सरासरी दर 7,800. बाजार समिती वर्धा किमान भाव 7,700, कमाल भाव 8,010, सरासरी दर 7,850. बाजार समिती अमरावती किमान भाव 7,400, कमाल भाव 7,600, सरासरी दर 7,500. बाजार समिती उमरेड किमान भाव 7,400, कमाल भाव 7,910, सरासरी दर 7,570. उच्चांकी दर: आज जालना, अकोला आणि वर्धा या भागात कापसाला प्रति क्विंटल 8,010 रुपये इतका सर्वोच्च दर मिळाला आहे. आवक आणि मागणी: सध्या बाजारात कापसाची आवक मर्यादित असल्यामुळे व्यापारी चढ्या दरांनी खरेदी करत आहेत. कापसात ओलावा कमी असल्यास शेतकऱ्यांना अधिक भाव मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी सल्ला: तज्ज्ञांच्या मते जागतिक बाजारपेठेत कापसाची मागणी वाढत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल टप्प्याटप्प्याने विक्रीस काढावा, जेणेकरून चांगला नफा मिळू शकेल. अन्नदाता विशेष टिप: शेतकरी मित्रांनो, बाजार समितीमध्ये माल नेण्यापूर्वी तिथे फोन करून दराची खात्री नक्की करा, कारण आवक वाढल्यास दरात थोडीफार चढउतार होऊ शकते.